कसं यायचं हा जो आपला प्रश्न आहे ना, तर आपल्याला जायचं आहे तिकडे वरती। गोरखगड महाराष्ट्रातलं एक असं ठिकाण जिथे गिर्जारोहण करणं हा फक्त एक शौक नसतो, हा असतो एक अनुभव। आणि हाच आहे तो गोरखगडाचा प्रवेशद्वार। तर चला मंडळी, आज आपण हा गोरखगड पालथा पाडूया। मोस्ट डेंजर ऑफ महाराष्ट्र थ्रिल, जिथे 80 डिग्री क्लाइंब असा आहे हा दुर्ग, आज आपण पालथा पाडणार आहोत। तर सुरुवात करूया आणि खऱ्या अर्थाने इथेकडनं सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गोरखगडाविषयी सांगायचं झालं तर 80 डिग्री क्लाइम्बिंग, मोस्ट डेंजरस असा हा दुर्ग आहे आणि या दुर्गाची क्लाइम्बिंग आज आपल्याला करायची आहे। माझ्याबरोबर माझे काही सोबती आहेतच, ते ऑलरेडी पुढे गेलेले आहेत। तर आपण हळूहळू चढाई करूया। गोरखनाथ महाराजांचं इथे एक मंदिर देखील आहे, जे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। तर चला, या सुरुवातीच्या टप्प्याचं आपण गोरखनाथांचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या दिशेने आपली वाटचाल करूया। तर आपण जे समोर पाहतो आहोत हे आहे, दिले दादा बघा खाली, नाही जय महाराष्ट्र दिले, धन्यवाद। हे बघा, हे आहे गोरखनाथ महाराजांचं मंदिर। तसंच इथे शेड आहे। सुरुवातीला इथे कॅम्पेन केलं द्यायचं, पण सध्या इथे कॅम्पेन करून देत नाहीत, याची सगळ्या गिरिजारोहकांनी काळजी घ्या। आणि हा रस्ता आहे ज्या रस्त्याने आपण वरती दुर्गाकडे आगेकूच करू शकतो। एवढंसं चालल्यानंतरच दम लागायला सुरुवात झालेली आहे। गडावर जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे इकडनं, जो आपण वरती जाऊ शकतो। डेन फॉरेस्ट, अतिशय जंगलाचा भाग इकडे आपल्याला बघायला मिळतो। 3 टप्प्यांमध्ये हा दुर्ग आपण प्रवास करणार आहोत। पहिला टप्पा जो आपला असणार आहे तो इकडनं वरती नाथ स्वामींची, म्हणजेच नाथ संप्रदाय नाथ स्वामींची जी गुफा होती त्या गुफेच्या दिशेने। तसंच हा भीमाशंकर अभयारण्याचा हा संपूर्ण भाग आहे, म्हणजे वाईल्ड सेंच्युरी आपण इकडे बोलू शकतो संपूर्ण। त्यामुळे खूप सारी ॲनिमल्स आपल्याला इकडे बघायला भेटू शकतात। संपूर्ण भाग हा घनदाट जंगलांचा आहे, खूप मोठी मोठी झाडं इकडे आहेत। आणि चांगली गोष्ट अशी आहे की पायवाट आता बऱ्यापैकी दिसते आणि ह्या बघा, ह्या ज्या खुणा आहेत त्या लावून ठेवलेल्या आहेत, कोणत्या दिशेला जायचं आहे। ही बघा, आता इकडनं म्हणजे ही दिशा आहे, कारण की इकडे देखील एक पाऊल वाट जाते आणि इकडे देखील जाते, त्यामुळे आपल्याला या पाऊलवाटांनी पुढे जावं लागणार आहे। बट एक बेस्ट गोष्ट काय की थोडंसं वरती गेल्यानंतर इकडनं खूप साऱ्या पायवाटा जातात आणि ह्या पायवाटांनंतर एकच रस्ता आहे वरती जायला गडावरती। त्यामुळे कुठेही चुकायचं कन्फ्युजन थोडं कमी आहे, त्यामुळे कोणताही रस्ता घेऊन तुम्ही वरती जाऊ शकता। सुरुवात झालेली आहे दमायला। हे बघा, घनदाट जंगल। खरं अर्थाने जसं आपण सांगितलं की हे भीमाशंकर अभयारण्य मधला जो हा डोंगर पट्ट्यामध्ये येतो, त्यामुळे ते वाईल्ड लाईफ सेंच्युरी खूप आहे। त्यामुळे इकडचे फुल ट्रॅक शूज प्रॉपरली वेअर करा, खूप महत्त्वाचे आहे ते। हा प्रवास जितका सोपा वाटतो तितका नाहीये। सुरुवातीला खूप सोपं वाटत होतं, आता हळूहळू चढाई सुरू झालेली आहे। तब्बल 10 मिनिटं झाले आम्ही वरती आलोय आणि 10 मिनिटानंतर हा स्टीप आता असं झालेला आहे। याला उगाच 85 डिग्री क्लाइम्बिंग बोलत नाही, आत्ताच हालत खराब झाली आहे। आणि खास म्हणजे आज या प्रवासामध्ये मगाचधरनं जे दिसले नव्हते ते सगळे हे धुरंधर आहेत, जे आपल्याबरोबर आज हा गोरखगड जो दुर्ग आहे
तो पालता पाडणार आहे. गोरखगडाचा सुळका जो आहे तो आता स्पष्ट दिसायला लागलाय. हे बघा, तर आपल्याला जायचं आहे तिकडे वरती. तिकडे वरती क्लाइंब करायचं आहे. तो संपूर्ण रोड असा जाणार आहे. खूप भारी वाटतं हे बघा इकडनं. आज सुदैवाने पाऊस अजून तरी नाही भेटलाय आम्हाला, बट आमची थोडीफार तरी अपेक्षा आहे पाऊस भेटावा. खरंच खूप घनदाट जंगल आहे आणि मच्छर देखील चावत आहेत. त्यामुळे जर तुम्ही येत असाल तर मॉस्किटो तुमच्याबरोबर तुम्ही ठेवू शकता. तीस मिनिटाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोचलोय या भागावरती. हा एक बाग आहे आणि ही खरी साईन आहे जे आपण परफेक्ट चाललेलो आहोत. आता इकडनं पुढे जायचं आहे. तर आपण मगाचा शॉट तुम्ही बघितलंच, तर आपल्याला कुठे पोचायचं होतं ते वरती. दमछाक झालेली आणि पुन्हा आता रेस्ट आराम करतोय. 2 तासाचा हा नॉनस्टॉप प्रवास केला तर आहे. आपल्यासाठी 3-3.5 तास लागतील, कारण की आपण शूट करत करत वरती चाललेलो आहोत. तर चला फटाफट पुढे जाऊया. तर चला पुन्हा पुढच्या दिशेने वाटचाल करतोय आपण. आता कुठे जाऊन थोडं रिलॅक्स वाटायला लागलेला आहे. पहिला जो चढाईचा भाग आहे तो कंप्लीट झाल्यानंतर आता संपूर्ण स्टेट जो पार्ट आहे तो थोडा सुरू झालेला आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने पुढची थ्रिलिंग जी आहे गोष्ट ती बघायला मिळेल. वरती तर वेगळंच दृश्य आहे जे आपल्याला बघायला भेटणार आहे. चला पण अभयारण्यामध्ये हा संपूर्ण ट्रेल करत आहोत आणि अभयारण्यामध्ये असे वेगवेगळे जे किडे आहेत ते आपल्याला मिळतात. ह्याला कसरुंड असं म्हणतात. एम आय राईट? काही दुसरं पद्धत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये मला कळवा. जर ह्याला हात लावला तर ह्याचे जे कण आहेत जे काही आहेत आपल्याला लागतं आणि त्याची खाज आहे ना ती जात नाही. तसंच ही बघा, ही फुलं देखील आहेत अशी वेगवेगळी भारी अशी फुलं आपल्याला संपूर्ण अशा या ट्रेकमध्ये संपूर्ण बघायला मिळतात. इकडे वरती देखील एक होता, हा बघा. तर थोडीशी काळजी देखील घेतली पाहिजे, म्हणजे कोणतेही किडे असतील किंवा काही असेल त्यांना हात नाही लावला पाहिजे, कारण की हे एक अभयारण्य आहे संपूर्ण. हा बघा मागचा नजारा किती भारी दिसतोय आणि हवेची जी एक झुळूक येते ना ती एक वेगळंच सुख देऊन जात आहे. मगाशी आम्ही इकडनं, या माझा हात जो बघा असाल इकडनं आम्ही प्रवास सुरू केला आहे. तो हा डोंगर चढून असा उतरून इकडनं संपूर्ण आपण आता असे वरती चाललेलो आहोत. आपली टीम आहे ती पुढे चाललेली आहे ऑलरेडी. टीमला देखील तुम्हाला मला भेटवायचं सगळ्यांना. खरंच हा हार्ड ट्रॅक आहे. कोणी या ट्रेकला हलक्यात घेऊ नका की मी असंच करीन. प्रॉपर सेफ्टी, आपले प्रॉपर शूज घेऊन या जेणेकरून तुम्ही प्रॉपर वरती चढू शकता. तर पुन्हा एका प्लॅटोवरती येऊन थांबलोय आम्ही आणि ह्या प्लॅटोवरनं जो नजारा जो आहे तो बघायसारखा आहे. तर हा बघा पुन्हा आपल्या समोर उभा आहे तो गोरखगड आणि स्पेशली तुम्हाला दाखवायचं आहे. तर इकडनं तुम्हाला जर दिसत असेल तर तो आहे दरवाजा. त्या दरवाजापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि नंतर आतमधनं रस्ता जातो दुर्गाच्या दिशेने. चला ॲक्च्युली 80 डिग्री क्लाइम्बिंग आहे आणि आता तर हा काहीच नाही आहे. जसं जसं आपण पुढे पुढे जाणार आहे तसं तसं अजून स्ट्रेट होत जाईल आणि पुढे तर फक्त कातळ पायऱ्या आहेत. या कातळ पायऱ्यांवरनं प्रवास करायचा. ही दगडी बघा कशी आहेत, इतकी मोठी आहेत.
डेंजर चढाईचा असा हा दुर्ग. तर आपण वरती प्रवास करून आल्यानंतर जो नजारा आहे ना तो बघण्यासारखा आहे. तर हा बघा, इथे बेंच आहे मस्तपैकी बसायला, आणि बसून हा जो समोरचा डोंगर दिसतोय ना, ही जी सह्याद्रीची रांग दिसते ना संपूर्ण, हे बघण्यासारखे आहे. ही बघा, हे खरं सौंदर्य सह्याद्रीचं. इकडे मस्तपैकी बसायचं आणि समोर सह्याद्री बघायचा. कसलं धुकं आहे, ते डोंगर आहेत ना, त्या डोंगराच्या वरनं ढग जात आहेत मस्तपैकी टच करून, त्याला भारी वाटतं एकदम. शब्दात सांगता येणार नाही, इतका भारी मोमेंट मी हा एन्जॉय करतो. पाऊस नाहीये त्यामुळे धुकं थोडं कमी आहे. धुकं कमी असल्यामुळे आपल्याला इतके भारी नजारे बघायला मिळत आहेत. आणि ह्याच्यावरती धबधबे देखील आले, ते बघा सगळे बारीक बारीक धबधबे आहेत अजून. जेव्हा काही जास्त पाऊस पडेल तेव्हा विशाल रुद्ररूप बघायला मिळेल. तसंच इकडनं पुढे गेलो तर खाली खाई आहे, त्यामुळे फोटोच्या नादामध्ये कोणीही पुढे न जाता इकडनंच फोटोचा आनंद घेतला पाहिजे, फोटोज क्लिक केले पाहिजेत किंवा काही असेल ते. तर मंडळी, चला आपण थोडं इथे विश्रांती करूया आणि विश्रांतीनंतर भेटूया. माझे बाकीचे मित्र अजून थोडे खाली आहेत, त्यांच्याची वाट बघतो आणि त्यानंतर पुन्हा वरचा चढाईचा प्रवास करूया. तर या नजाराला आता बाय बाय करून आपण पुढच्या रस्त्याला लागूया. तर असं असं वरती जातो तसं असं क्लाइंब डेंजरस होत जाणार आहे. म्हणजे जितकी सोपी चढाई तितकी आपण बोलतो तितकी नाही आहे. हा बघा, हा हा कसला दिसतोय समोर. आणि हे झाड आहे जे वर्ण पडलेलं आहे, आणि या झाडाच्या खोडाच्या इकडनं वरती जायचं आहे. आम्ही लास्ट टाइम थोडंसं सर्च केलं, त्याने पण हेच दाखवलं होतं. झुळझुळणारं पाणी, डोंगराचे उंच उंच कडे जे आहेत, ज्या पायऱ्या आहेत त्या इकडनं सुरू होणार आहेत. त्या पायऱ्या आपल्याला लाईन करायच्या, खरा भारत होणार आहे. चला पुढे जाऊया. बऱ्यापैकी ट्रेक करत करत आपण आता वरच्या दिशेला आलेलो आहोत. धबधब्याचा आवाज तुम्हाला येत असेल, पाणी जे शांतपणे वाहत आहे त्याचा. काही जागेवरती फसवे रस्ते खूप आहेत, ॲक्च्युली फसवे नाही बोलू शकत, रस्ते खूप असल्यामुळे फसायला होतं. त्याची देखील काळजी घेतली पाहिजे. परंपरेने मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ या गुरु शिष्यांच्या नावाने या दुर्गांची नावं ठेवण्यात आलेली आहेत. तसंच जसं आपण पुढे येतो तर सातवाहन काळातील अवशेष आपल्याला इकडे सगळे पाहायला मिळतात. हे बघा, तसंच इथे 2 शिवपिंड आहेत, त्या देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात. ही एक शिवपिंड आहे आणि वरच्या दिशेला या दिशेला देखील एक शिवपिंड आहे. काय आहे ॲक्च्युली मला खरंच माहीत नाही, पण 2 शिवपिंड आहेत असं तिथे लिहिण्यात आलेलं आहे. तसंच एक इथे देवस्थान आहे, मंदिर आहे, आणि या मंदिरामध्ये स्त्रियांना जाण्यासाठी बंदी आहे, त्यामुळे याची सगळ्या स्त्रियांनी दक्षता घ्यावी. तर चला मंडळी, असंच करत आपण आता 3ऱ्या टप्प्यात पोहोचलेलो आहे. प्रवास करत हा बघा बोर्ड, यावरती संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आणि इकडनं जेव्हा आपण येतो सरळ तर हे एक मंदिर, आणि त्यानंतर इथे किल्ले गोरखगडाचा बोर्ड लावलेला आहे वरच्या दिशेने जाण्यासाठीचा. तर चला आपण या वरच्या दिशेने पुढचा प्रवास सुरू करूया. आणि जसं सातवाहन शकांच्या वेळेपासूनचं अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळतं, तर हे देखील काहीतरी असेल त्यावेळेला. हे बघा, आणि त्यामुळे त्याच्यावरती आलेलं आहे मोठं असं पिंपळाचं झाड, त्याची खोडं बघा, आणि खूप मोठ्या मोठ्या दगडी आहेत त्या.
संपूर्ण एक हेरिटेज आपल्या इथे पाहायला मिळतात. तिसरा टप्पा बोललो ह्याचा अर्थ म्हणजे खऱ्या अर्थाने एक वेगळ्या लेवलची चढाई आज आपण आता इकडनं करणार आहे. कारण की दगडी कोरलेल्या शिड्या ज्या आहेत त्या आपल्याला आता इकडे वरती चढायच्या आहेत. पहिल्यांदाच हा प्रवास शिड्यांचा करणार आहे. कलावंती दुर्ग, हरिहर, त्यानंतर हा दुर्ग देखील आपण करतोय. 85 डिग्री क्लाइंब असा हा प्रवास करायचा आहे. तसंच खूप केअरफुली इकडनं चालायला पाहिजे. हा बघा, जर तुमचा टोल गेला तर इकडनं खाली तुम्ही 150 ते 200 फूट खाली दरीमध्ये जातोय. त्यामुळे काळजीपूर्वक इकडनं चालायला पाहिजे. हा रस्ता चुकलेला आहोत आता थोडंसं मी तुम्हाला तो जी दगडी दाखवली तिकडनं पुढे येऊन दी एंड होता रस्ता चुकलेला आहोत आम्ही. तर हे श्वान आहे. आता ह्याच्या भरोश्यावर पुढचा प्रवास करायचा कारण की हेच आपल्याला पक्का रस्ता दाखवणार आहेत. हा बघा, राईट. तर इकडनं खालनं येऊन या साईडला न जाता खाली चाललाय कुठेतरी. ओके, हे बघ इकडनं. तर या मंदिराकडनं आपण चढाई करतो. इकडे आपण जुन्या काळातलं जे अवशेष बघितलं तिकडनं आपल्याला हा समोरचा जो रस्ता आहे तो रस्ता पकडायचा आहे. एक रस्ता त्या साईडला देखील जातोय, तो न पकडता या साईडला ट्रेल करायचा आहे. तिकडे शेवटी खालीच रस्ता जातो त्यामुळे तो बंद होतो. त्यामुळे या वाटेनं आपल्याला पुन्हा पुढचा प्रवास करायचा आहे. आणि आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं पायऱ्यांचा जो प्रवास आहे तो सुरू होणार आहे खऱ्या अर्थाने. भाई गवत बघा काय हलतंय आणि या गवतांच्या वरून आपण अंदाज धरू शकतो. तर चला आपण त्या तिकडे गुफा आहे, गुफा. हा तिकडे पाण्याचा टाका आहे. कोण नाही. तर चला ही गुफा आपण थोडीशी एक्सप्लोर करूया. पुढे जाऊ. थोडासा आता इकडनं उतरणीचा भाग आहे त्यामुळे मी पुढे जात नाहीये. हवा येत असेल त्यामुळे माझा आवाज देखील क्लिअर येत नसेल, थोडासा नॉईज राहील या व्हिडिओमध्ये, तर तेवढंसं सांभाळून घ्या. आणि ही बघा, ही आहे ती गुफा आणि इकडनं संपूर्ण समोरचा नजारा दिसतो. जो तिसरा टप्पा आहे तो थ्रिलिंग पार्ट आहे, तो सुरू झालेला आहे. मेन सुळका आहे ज्यावरती आपल्याला वरती जायचं आहे. तो दरवाजा आपल्याला बघायचा आहे, तो पार्ट सुरू झालेला आहे. तर चला मंडळी, थोडासा कॅमेरा सेट कर. आणि थोडासा क्लाइंब करून वरती येऊन आता बसलेलो आहे आणि इकडनं संपूर्णचा नजारा दिसतोय ना, शब्दात म्हणू शकतो. हे बघा, पाऊस येण्याचे चिन्ह दिसतात, ढग चाललेले आहेत, आजूबाजूला संपूर्ण सह्याद्री. चला पुढचा प्रवास सुरू करूया. चालता बोलता बाबा स्वप्नील, चालता बोलता लागलंच तरी येणार. हो आपल्या चॅनलचं नाव विचारलं आणि सबस्क्राईब. चला हळूहळू वरती. तर
या साईडला पाण्याचं टाकं आहे पुढे आणि जास्त पाऊस थोडा झाल्यामुळे घसरंडी आपण तिकडे नाही जात आहोत. पुन्हा एकदा आपण टर्न करतोय बॅक साईडला. हा जो मेन खडकाळ पॅच आहे तो आपण सुरू करतोय. इझी आझाद. तर या अर्ध्या पायऱ्या कंप्लीट करून आम्ही सगळे इथपर्यंत आलेले. हा लास्टचा तिसरा टप्पा जो आहे वरती चढायचा तो कंप्लीट करू. याच त्या पायऱ्या त्या सगळ्यात डेंजरस वरती येण्यासाठी. एकदा तुम्ही या कंप्लीट केलात तर तुम्ही पोहोचणार आहात मेन दरवाजाजवळ. मला पण व्यवस्थित नाही आणि पोहोचलेलो आहे दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज की बोला, जय भवानी. आणि खरंच खूप भारी नजारा आहे. दरवाजाच्या इकडनं जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा बघूया समोरचा जो दुर्गा आहे तो किती भारी दिसतोय बघा. आणि इकडनं खालनं आपण आलेलो आहोत. तर चला आपण पुढे निघूया. आता पुढे देखील अशा कातळ दगड आहेत, पायऱ्या आहेत, अजून खूप साऱ्या पायऱ्या कंप्लीट करायच्या. आणि पायऱ्यांच्या स्टेप थोड्या थोड्या मोठ्या आहेत, थोड्या थोड्या छोट्या आहेत. जय शिवराय. आझाद भाऊ काय पुढे येतोय? जय हिंद जय महाराष्ट्र केलं आझाद नाही इकडनं आता आपल्याला करायचंय. चल लवकर वरती हो. देखील मागच्या साईडला एक रस्ता जातोय, तो कुठे जातोय मला माहित नाही. आणि आपण गडदुर्गांनाची एक चांगली आंधी माहिती देतो, चांगल्या गोष्टी देतो, तर या गोष्टी आपण गडांना देत असतो इकडे येऊन. तर कृपया करून अशा गोष्टी गडांवर आणत असाल तर देऊ नका. समोर बघा किती भारी नजारा आपल्याला बघायला मिळतोय. आणि मगाशी मी इकडे जो स्पॉट झाला तो धबधबा आहे, बारीकसा दिसतोय थोडासा, एक वेगळाच भारी असं नजारा दिसतोय. आता हे ठेव जाताना खाली घेऊन जायचं. आणि इथे एक गुफा आहे ॲक्च्युली, जय शिवाजी महाराज असं लिहिलेलं आहे. आणि ही गुफा आहे. सध्या या गुफेमध्ये पावसामुळे कदाचित पाणी असेल, थोडंसं चिखल बिकल दिसतोय. आणि आपण ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या, कुरकुरे वरती येऊन खाऊन त्या देखील आहेत. तर चला वरचा प्रवास जो आहे आपल्याला पुढचा तो करायचा आहे. तो ह्या सगळ्या पायऱ्या तशा, ह्या पायऱ्या क्लाइंब करत करत आपल्याला वर जायचं आहे. आणि तिथे एक वरती पायरी आहे, त्या पायरीवरती कोणत्या भाषेत लिहिलं माहीत नाही, कदाचित मोडी लिपी असेल किंवा अदर काही असेल. तर पहिल्यांदा आपण तिथपर्यंत पोहोचूया, ते काय आहे ते बघूया. इकडनं देखील एक वाट जाते. पाण्याचा टाका आहे या साईडला कुठेतरी, कदाचित खाली लिहिलं होतं. आय थिंक ते खाली आहे की वर आहे मला माहित नाही. डिग्री क्लाइंब करतोय आता फायनली. 80 डिग्री क्लाइंब. तर येऊन पोचलोय त्या जागेवरती जी मला तुम्हाला दाखवायची. तर हा बघा तो शिलालेख आहे. हा दगड्यांमध्ये कोरलेला आहे ऍक्च्युली. बट हे काय लिहिलंय हे समजत नाहीये. जर तुम्हाला समजलं तर नक्कीच कमेंटमध्ये मला देखील सांगा, आपल्या संपूर्ण चालता बोलता परिवाराला सांगा. आझाद इकडेच जय महाराष्ट्र करतोय आणि या नजाऱ्याची मजा घेणार आहे. हा नजारा अनुभवणार आहे तो आता.
मला अशी चढण्याची क्लाइंब करण्याची खूप जुनी सवय आहे, त्यामुळे मी इतका बिंदास हा क्लाइंब करू शकतोय. बट जर तुम्ही नवखे असाल, तुम्हाला जमत नसेल, तर प्लीज शॉर्टच्या नादामध्ये, रील्सच्या नादामध्ये शूट करू नका. कारण की याच्यामध्ये कमेंट्स येतील की दादा तू हात सोडून का चालतोयस, सेफ्टी नाही आहे. तर सगळी सेफ्टी घेऊनच आपण करतोय आणि आपल्याला याचा दांडगा अनुभव आहे यापूर्वीचा देखील, त्यामुळे हा आपण इतका इझिली कंप्लीट करतोय. वेट पुट ऑन झालंय, 76-78 वरती आलोय, त्यामुळे ब्रीथ लागते. लवकरच गेनिंग पिरियड आपला संपेल आणि पुन्हा आपण एक चांगली फिजिक रेडी करू. गोरखगडाच्या चौथा टप्पा बोलू शकतो आपण. थोडा वरती आलो अजून. हा बघा माझ्या मागे जो आहे तो संपूर्ण वरचा मेन सुळका जो आपल्याला क्लाइंब करायचा आहे. आता ब्रीथलेस झालोय. चला पुढे निघूया. इथे देखील एक बोर्ड पण लावलेला आहे, गोरखगडाचा जायचा रस्ता या साईडला वरती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा, एक पाण्याचं टाकं आहे. हे बघा, तर तुम्हाला दिसत असेल, तर हे पाण्याचं टाकं. तर पाण्याच्या टाक्याच्या इथनं ॲक्च्युली कसं सुकलं, आता मला देखील पाणी पाहिजे, बट माझ्या बॅगमधलं पाणी सगळं संपलेलं आहे. तर वरती बघूया, वरती जर कोणतं अजून एक टाकं भेटलं तर तिथे नक्कीच पाणी पिईल. हे देखील पाणी पिण्यायोग्य होतं, बट खूप थोडंसं खाली डीप होतं आणि आपली हाईट नाही जाणार त्या इतकी खाली, आणि मला ते पाण्यात थांबायचं नाही आहे. त्यामुळे मी तिकडे न जाता इकडनं जातोय. पायऱ्या या साईडने. हळूहळू पाऊस यायला लागलेला आहे. बारीक बारीक पावसाच्या ठेंब पडायला लागलेले आहेत. अजून एक पाण्याचा टाका आहे, हे बघा, जे इथे आहे. आणि इकडनं पुढे आपल्याला प्रवास करायचा आहे. तर हे बघा किती भारी दिसतंय. आणि ही गुफा आहे, या गुफेमध्ये लोक थांबत असतात. तर चला आपण ही गुफा एक्सप्लोर करूया, थोडंसं आत जाऊया अजून. आणि इथे नेटवर्क बऱ्यापैकी चांगलं आहे. चला जाऊया. तर चला आपण वरती जाऊया. ही गुफा आहे आणि या गुफेमध्ये रात्री राहण्यासाठी देखील खूप लोक असतात. तसंच इथे काहीतरी आहे, मला नाही माहीत काय आहे ते. आणि शंकर देवाची छोटी पिंड देखील आहे, ही बघा. तसंच इथे एक मेसेज लिहिला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे संयम गुणाने स्मरण करा. आणि हे खरंच गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर चला म्हटली आपण पुढच्या वाटचालीला लागूया. हा बघा. तर या साईडने क्लाइंब करत आपल्याला कडेकडेने इकडे यायचं आहे. समोर हा दुर्ग आहेच आपल्या, हा कडा आहे, एक संपूर्ण सुळका उभा आहे. आणि तिकडनं आता पुढे जायचं आहे. जसं जसं आपण पुढे जाऊ तिकडनं आता आपल्याला एक शिडी लागेल वरती चढायला. हे बघा अजून एक पाण्याचा टाका. आतमधल्या साईडला भाग येईल ना, तिथे असे हे पाण्याचे
टाका केलेले आहेत जेणेकरून पाण्याचा स्रोत जे आहे जे पाणी वर्ण गडावरनं जे येत असेल ते इथे साचलं जाईल. ही होती आपल्या महाराजांची दूरदृष्टी. सॉलिड उभा आहे ना सुळका. हा बघा कसा आहे हा सुळका, इकडनं देखील असा दिसतोय. तर आता पावसाने देखील हजेरी लावलेली आहे आणि आम्ही क्लाइंब करणार आहे फायनली जो मोठा पॅच आहे तो. आता आपण इकडनं खालनं आलोय. इकडे वरती येण्यासाठी लोखंडी पायऱ्या आहेत आणि या लोखंडी पायऱ्यानंतर आपल्याला यायचं आहे वरती आणि इकडनं असणार आहे पुढचा थरारक प्रवास. हा बघा जो आपल्याला इकडनं क्लाइंब करायचा आहे. हे सगळे आपले धुरंधर हा आता क्लाइंब करतायत. त्यानंतर माझी वेळ येणार आहे आणि बेस्ट पार्ट असा आहे की ह्याच्यामध्ये खाचे आहेत. खालनं जेव्हा आम्ही बघत होतो तेव्हा आम्ही घाबरलो होतो की कसा क्लाइंब करणार, कसं वर जाणार म्हणून. बट खाचे असल्यामुळे इझिली आपण ते पकडत पकडत जाऊ शकतो. हे बघा असे जे खाचे आहेत सगळे त्या खाच्यांमध्ये आपण अडकवून वरती चढायचं आहे. हा वाटत जरी डेंजर असला तितका पोर्शन पण तितका डेंजर नाहीये. पझल्स आहेत. थोड्या थोड्या वेळाने थोड्या शिड्या दिसतात. या संपूर्ण शिड्या ज्या आहेत त्यात चढून आम्ही आता वरती आलेलो आहे आणि आता पुढचा पार्ट जो आहे हा इकडनं पुढच्या शिड्या. प्रत्येक वेळेला शिडी टर्न होते. तर मी आता हा व्लॉग आहे जो इथे बंद करतोय थोडा वेळ, कारण की मला या थोड्या शिड्या रिस्की वाटायला लागलेल्या आहेत आता. तर वरती जाऊन व्लॉग पुन्हा सुरू करतो. तर आपण तुर्तास थोडा वेळ व्लॉग थांबवला होता कारण की तो माझ्यासाठी थोडासा डेंजर पॉईंट होता. पण आता फायनली वरती आलेलो आहे आणि हे बघा समोरचं जे दृश्य दिसतंय इथे शंकर महादेवाचं मंदिर आहे. हर हर महादेव. आणि हे दोन भाव आहेत ते देखील वरती कंप्लीट करून आलेले आहेत आणि त्याने आपला संसार मांडलेला आहे. आता स्टोव्ही घेऊन आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, आणि मी रिक्वेस्ट करेन सर्वांना की चालता बोलता चॅनलला सबस्क्राईब करा. येस येस भावा, थँक्यू. मस्तपैकी प्रवास झालेला आहे इथपर्यंतचा. तर चला मंडळी आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. आधी नंदी महाराज आहे तिथे वरती हे बघा आणि त्याचबरोबर शिवपिंड आहे. सगळ्यांचं दर्शन झालंच असेल तर आता आपण थोडं या साईडला जाऊया. हर हर महादेव. त्या अट्टल दिव्याची सोय आहे आणि इथे आपला ध्वजवा जो आहे भगवा ध्वज तो फडकवला जातो. आय थिंक आता खूप हवा आणि पावसामुळे हा ध्वज इकडनं पडलेला आहे खाली. इकडे सगळे ध्वज त्या लोकांनी ठेवलेले आहेत. जेव्हा पुढच्याही पुन्हा येईन तेव्हा नक्कीच येताना ध्वज घेऊन येईन. आणि असं काही हे सुंदर वातावरण आहे. जो आपण वर्ण खाली बघत होतो तो बघा तो सुळका जो आपल्याला दिसत होता कंटिन्युअसली तो सुळका हा आहे. आणि समोर जो आपण खालपासून जो पॅच बघत आलेलो आहे, जो उभा डोंगर बघत आलेलो आहे, तो डोंगर हा आहे. आणि आता धुक्याने संपूर्ण दाटलेला आहे. जेव्हा तिकडनं देखील मला बघत असतील तर धुक्यामुळे त्यांना दिसेल. आणि पाऊस सुरू झालेला आहे बऱ्यापैकी, येतोय जातोय हलका हलका, पण जोरदार पाऊस आपल्याला या दुर्गावरती भेटला नाही. संपूर्ण दुर्ग कंप्लीट केल्यानंतरही हे बघा हे आहे सुंदर असं मंदिर. इकडे आल्यानंतर वरती खूप भारी वाइब आहे. जय श्रीराम.
हा दादा आपल्याला मगाशी भेटला होता आणि त्याने देखील आपल्याला आता मॅगी ऑफर केलेली आहे. तर त्यामुळे आपण देखील ही पहाडो की मॅगी जी आहे, पहाडी बोलण्यापेक्षा आपल्या सह्याद्रीतली ही मॅगी आहे ती मॅगी आपण खाऊया आणि थोडंसं पोटाला आधार देऊया. तर ती भारी मजा रे भाजा विजायला. तर चला मॅगी आहेच, तर मॅगी खातो आणि मग तुमच्याशी बोलतो थोड्या वेळाने खाली उतरताना. तर चला मंडळी, मॅगी देखील खाऊन झालेली आहे. धन्यवाद या दोन्ही दादांचे, ज्यांनी आपल्याला मॅगी दिली. आणि आता परतीचा प्रवास पुन्हा सुरू करतोय. थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, कारण की आपण संपूर्ण गोरखगड जो आहे हा कंप्लीट करून वरती आपल्या शंभूचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता पुन्हा परतीच्या वाटेला लागलेला आहे. खरंच जर तुम्ही नवीन असाल तर हा गड करू नका, थोडासा रिस्की आहे. वरती चढण्यासाठी 80 डिग्री पूर्ण क्लाइंब आहे, त्यामुळे अवॉइड करा जास्तीत जास्त लोकांनी. तसंच या गडावर कसं यायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे, पण मी आधी थोडासा खाली जातो आणि मग तुमच्याशी बोलतो. इथे कसं यायचं हा जो आपला प्रश्न आहे ना, तर इकडे येण्यासाठी 3 वेज आहेत. त्या 3 वेजने आपण येऊ शकतो. तर जो पहिला आहे तो कल्याणवरनं आपण मुरबाडला जायचं आणि मुरबाडवरनं आपल्याला धेरी विलेज आहे, जे इकडचं बेस्ट विलेज आहे. त्या बेस्ट विलेजला आपल्याला यावं लागतं, धेरी विलेजला. तसंच आपण दुसरा जो आपल्याकडे पर्याय आहे तो म्हणजे आम्ही जो चॉईस केला मुरबाड. एक मिनिट थोडंसं खाली उतरतो. दुसरा पर्याय जो आपल्याकडे आहे तो आहे वांगणीचा. वांगणीवरनं 1 तास 10 मिनिटाचा रस्ता आहे. आम्ही वांगणीवरनं आजचा प्रवास कंप्लीट केला होता. बाहेर आलो, बाहेर चौकशी केली, तर तिथे थोडंसं पुढे आल्यानंतर एका रिक्षादादाने आम्हाला सांगितलं की आपल्याला इको गाड्या भेटतात तिथे. तर आम्ही त्या इकोवाल्या दादाला बोललो, त्याच्याशी बार्गेनिंग केलं. 1500 रुपये आपल्याला 5 जणांचे त्याने घेतले कमीत कमी, आणि पर पर्सन आपल्याला 300 रुपये फक्त पर हेड आले. आणि नॉट बिग डील, आपला प्रवास सुखाचा झाला. ॲक्च्युली हवा आहे तसं आपण इथपर्यंत पोचलो. रस्ता खराब नाही आहे, चांगला रस्ता आहे ट्रेकसाठी येण्यासाठीचा. आणि त्याच्या पुढचा जो आहे नेरळवरनं पण आपण येऊ शकतो, पण नेरळवरनं जो आहे 55 मिनिटाचा प्रवास आहे. पण नेरळ खूप, मला वाटतं की माथेरानला जाणारी गर्दी असते आणि त्यामुळे तिथे रिक्षा भेटेल नाही भेटेल ह्याची काहीच खात्री नाही आहे. त्यामुळे हे 2 पर्याय आहेत जे पहिले ते तुम्ही चॉईस करू शकता. तसंच गडावरती कोणतीही शुल्क लागत नाही येण्यासाठी. आणि बाकी सगळ्या गोष्टी ट्रेन, जिकडून तुम्ही ट्रेनने प्रवास कराल ते ट्रेनचा प्रवास तुमच्या खाण्यापिण्याचा अगदी क्षुल्लक अमाऊंटमध्ये तुम्ही हा दुर्ग कंप्लीट करू शकता. बट एक सांगीन, जर नवीन असाल तर कृपया गडावरती येणं टाळा. या गडावर येणं टाळा, कारण की हा मॉडरेट नाही आहे, हा हार्ड पॅच आहे आणि वरती डिफिकल्टी लेवल वाढत जाते. 85 डिग्री क्लाइंब करावा लागतो आणि एक वेळ तर अशी येते की खूप छोट्या पायऱ्या आहेत, त्यांमध्ये हात घालून अशा घब्यांमध्ये चढावं लागतं. तुम्ही बघितलं असेल संपूर्ण या व्लॉगमध्ये, त्यामुळे काळजी घ्या. जे नॉर्मल दुर्ग आहेत त्यावर जावा, दुर्गांवरती गेलंच पाहिजे. आपल्या महाराजांचे दुर्ग आहेत, आपला निसर्ग आहे, आपला सह्याद्री, आणि सह्याद्रीच्या कुशीत आपण फिरलोच पाहिजे. तसंच येताना एक काळजी करा, पेपर टाकू नका, प्लॅस्टिक टाकू नका. किंबहुना या गडावरती गर्दी कमी आहे कदाचित, त्यामुळे कचरा देखील कमी आहे. आत्तापर्यंत खूप सारा कचरा होता, पण नाही पण खूप कमी लेवलला होता. आणि माझा तर खूप सुंदर अनुभव झाला, इकडचा प्रवास झाला. तुम्ही बघितलाच असेल. तर असाच
माझ्याबरोबर चालता बोलता अजून प्रवास करण्यासाठी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपला नेहमीचा आपुलकीचं सांगून झालेलं आहेच. तर चला मंडळी, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं, मराठीला सपोर्ट करा. मराठी असाल तर मराठीमध्ये नक्की बोला.